आता एक म्हणजे ना आमच्या वाडीतली मी एक गोष्ट सांगेन. माझा एक मित्र आहे, तर त्यांची 2 घरं आहेत. ठीक आहे. तर त्यांचं कसं आहे, तर एक जे घर आहे तिकडे म्हणजे त्याचे आजी-आजोबा वगैरे राहायचे. दुसऱ्या घरात तो, त्याचे आई-वडील आणि बहीण राहायचे. बाजूबाजूला लागूनच होती. तर त्यांचं ते जे घर होतं जिकडे तो, त्याचे आई-बाबा बाजूबाजूलाच होतं. आई-बाबा वगैरे राहायचे ना, तर आम्ही दुपारी खेळायला वगैरे जायचो लहानपणी त्या घरी. आम्ही बुतबुत वगैरे खेळायचो तिकडे. आणि लिटरली आहे ना तिकडे वाईब्स खूप खूप विचित्र वाईब यायच्या. आणि तिकडे कसं होतं ना, कोण रात्री जर बाई वगैरे झोपली ना, तर तिला खूप अनइझी फील व्हायचं, की असं कोणतरी छातीवरती बसलंय, एकदम कंजेशन व्हायचं. आणि हे 2-3 लोकांबरोबर झालेलं तिकडे. तर आणि ना म्हणजे बरेच वर्षांपासून चालू होतं, पण त्यांना काय असं कळत नव्हतं की काय म्हणजे आम्ही बरेच वर्ष ऐकत होतो की यार त्या घरात काहीतरी सीन आहे, काहीतरी सीन आहे. आणि काही कळायलाच मार्ग नाही की बाबा होतंय काय, नक्की आहे काय, नक्की आहे काय. तर एक कोणतरी आहेत ना त्यांचे ओळखीचे होते, मला वाटतं बुवा का काहीतरी त्यांचं नाव होतं, मी नाव नाही आठवत. तर त्यांनी आहे ना त्यांना बोलवलं, तर म्हणजे माझ्या मित्राच्या काकांनी आहे ना त्यांना बोलवलं त्या बुवांना, की बाबा एकदा या, म्हणजे हे बऱ्याच वर्षापासून हा इश्यू आहे, आम्हाला काही कळत नाही काय काय. तर ते आले, तर ते बोलले की इकडे कोणतरी मेलंय. म्हणजे मेलं म्हणण्यापेक्षा इकडे कोणाला तरी आहे ना, म्हणजे ते रिच्युअलिस्टिकली मारलेलं आहे ते बोलले. तर ते घरात आले, त्यांनी करणी वगैरे करून करणी वगैरे करून मारलेलं आहे रिच्युअलिस्टिक वेमध्ये, काळा जादू वगैरे करून. तर त्यांनी पहिलं घरात बघितलं, आणि काही छोटी घरं, 1 रूम किचन, आपल्या गिरगावातल्या चाळीतली घरं छोटी. तर ते गेले मागच्या साईडला, तर ते मोरीकडे गेले. तर ना ते घरात मोरी असते आपल्या इकडे गिरगावला वगैरे, कसं घरात एक भांडी वगैरे घासायला छोटी मोरी असते. ते मोरीकडे गेले, त्यांनी सांगितलं ही मोरी खोदायला चालू करा. तर ह्यांनी खोदायला चालू केली. जवळजवळ एक 5-6 फुटाखाली यांना एक मडकं मिळालं. आणि त्या मडक्यात आहे ना लहान मुलाची हाडं होती. लहान मुलाची म्हणजे तो बोलतात ना की एक 7-8 वर्षाचा मुलगा असेल त्याची हाडं होती. आणि ती त्यांनी रिट्रीव्ह केली आणि पूर्ण त्याच्यात ते असं मडकं होतं. आणि ते बरंच वर्ष जुनं होतं, कारण का ते मडकं वगैरे जाऊन पूर्ण असं खराब वगैरे झालेलं, ती हाडं वगैरे एकदम. तर त्यांनी त्या बुवांनी सांगितलं की आत्ताच्या आत्ता हे करा, ह्याला विसर्जन करा. तर त्याचा काका आणि त्याचे वडील दोघे गेले, ते विसर्जन करून आले. आणि त्यांनी त्या बुवांनी 4 नारळ दिले ह्यांना, 4 घराच्या 4 कॉर्नरला लावायला. तेव्हापासून तर हे सीन बंद झाले. तर तेव्हा आहे ना, म्हणजे तो माझा मित्र जो आहे ना, तो बोलत होता की त्याच्या वडिलांबरोबर सीन झाला हा, की ते जेव्हा ती हाडं घेऊन जात होते ना, तर ते जसं वाडीच्या ह्याच्यावर पोचले ना गेटकडे, तसं त्यांना मागून त्यांच्या वडिलांचा आवाज यायला लागला की वडील बोलवतात. आणि त्यांना ना बुवांनी सांगितलेलं की कोणीही बोलवलं, काही केलं तरी मागे वळून बघू नका. तर आणि लिटरली ते बोलत आहेत की म्हणजे इतकं, मग त्यांना असं वाटत होतं की आत्ता मागे वळून बघू, आत्ता मागे वळून बघू, पण त्यांनी मागे वळून नाही बघितलं त्यावेळेला. पण त्यांना खूप बराच वेळ तो कोणतरी असं मागून, म्हणजे ते जस्ट असं वाडीच्या नाक्यापर्यंत पोचलं आणि तिकडनं आवाज चालू झाला. तो जवळजवळ चौपाटीपर्यंत त्यांना येत होता. बापरे. म्हणजे कोणतरी त्यांना बोलवत होतं. ओके. आणि मग त्याच्या मागची तुम्हाला काही हिस्ट्री वगैरे नाही, कारण काय कसं आहे की ते कधी झालं, काय झालं ह्याचं काय हे नाही. कारण का असं बघायला गेलं तर आमची वाडी आता जवळजवळ 150-200 जुनी वाडी आहे. तर त्याच्या अगोदरचं पण ते असू शकतं, काय माहिती जुनी आहे. आणि कसं होतं, लहान मुलं होतं आणि बऱ्याच वेळेला म्हणजे तिकडे आता एक आमच्या ताई होत्या तिकडे, त्या शेजारीत राहायच्या त्यांच्या. तर ती एकदा झोपलेली ना, तर तिला बाकायदा असं स्वप्न पडलेलं की कोणतरी मुलगा तिला सारखा बोलवतोय त्या घरातनं. तर ते काहीतरी, पण त्याचं म्हणजे त्याची हिस्ट्री आम्हाला कळायला काही मार्गच नव्हता, कारण का ते कोणाचं हे होतं, काय होतं, त्याचं काही माहीतच नाही. पण ते मिळालं तिकडे.